प्रभू येशूची स्तुती असो. एहेजकेल 38चे युद्ध. पहिल्या भागात आपण गाजा युद्ध पाहिले आहे. सफन्या व यिर्मया हे दोन वचनं पूर्ण करण्यासाठी हे युद्ध चालू आहे ते समजून घेतले आहे. आता एहेजकेलचे युद्ध समजून घेऊया आणि यासाठी आपण हा दुसरा भाग पाहत आहोत. एहेजकेल 38व्या अध्यायाचं समजून घ्यायचं आहे आपल्याला. एहेजकेल 38च्या युद्धात सामील होणारे देश: गोग म्हणजे रशिया, पारस म्हणजे इराण, कुश म्हणजे इथिओपिया, पुट म्हणजे लिबिया, गोमर म्हणजे तुर्कस्तान आणि तोगारमा म्हणजे अर्मेनिया आणि इतर राष्ट्रे. असं 38व्या अध्यायामध्ये ह्या देशांची नावं आलेली आहेत. ते संपूर्ण अध्याय वाचला तर आपल्याला हे नावं दिसतील बघा. हे सर्व राष्ट्र इस्रायल बरोबर लढाई करतील. ते लढाई का करतील तर त्याला कारण आहे, गाझा, वेस्ट बँक व लेबनॉनच्या भागाचा ताबा इस्रायल घेईल. आता जे युद्ध चाललं आहे त्याचे परिणाम हे येतं. ताबा सोडावा म्हणून हे सर्व राष्ट्र इस्रायल बरोबर लढाई करतील. की जे इस्रायल ताबा घेईल ते सोडवण्यासाठी हे राष्ट्र येणार आहेत. बघा आता इस्रायलचा ताबा इस्रायल कसा घेणार आहे तर बघा, एक नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर इस्रायलच्या उत्तरेचा जो भाग आहे तो लेबनॉनचा भाग येतो आणि इस्रायलच्या पूर्वेचा भाग आहे त्याला वेस्ट बँकचा भाग येतो आणि पश्चिमेचा भाग आहे तो गाझाचा भाग येतो बघा. आणि हे 3 ठिकाणी जे आहे ते इस्रायल ताबा घेईल, ते सोडणार नाही, असं हे युद्ध आहे बघा. तर एहेजकेल 38:22 सांगितलेलं आहे, तर मरी, रक्तपात, पाऊस, गारा, अग्नी व गंधक्यांची दोदरोष्टी गोगाच्या समूहावर करेन, असं वचन आहे 22व्या अध्यायामध्ये. पण त्याच्या आधी जर आपण 19वं वचन वाचलं तर त्या आधी भूकंप होईल. म्हणजे प्रभू येशू या पृथ्वीवर उतरला आहे हे सर्वांना कळेल. ते 19 वचन वाचलं ना तर ते कोणाकोणाला कळेल ते दिलंय बघा त्याच्यामध्ये. बघा आता त्याच्यामध्ये मरी 7 महिने येईल व अग्नीचा वर्षाव होईल. तर तो टायमिंग काय आहे बघा, 21/3/2027च्या पुढे आणि 20/4/2027 या काळात प्रत्यक्ष मरीला सुरुवात होईल. 1 वर्ष त्याचा प्रभाव पडेल. एहेजकेल 39:12 या वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्यावेळी लोक घरात लपून बसतील, असे वचन आहे. ते वचन आपण वाचू बा. यशाया 26:20 चला माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा, असं ते वचन आहे. आणि हे वचन जेव्हा इस्रायलामध्ये मरी येते त्यावेळचं हे वचन आहे. यशाया 26:20 हे वचन. पुढे काय होते या काळातच शांतता करार होतो, दानिएल 9:27च्या वचनाप्रमाणे. तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम याच समाला चालू होते, 3रं मंदिर हे आहे. तर हे आपण 3ऱ्या भागात सविस्तर पाहू. धन्यवाद. आमेन.